स्पर्धा विश्व ऑफिशियल या युट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. तर आपण इम्पॉर्टंट जे काही टॉपिक आहेत ते घेणारच आहोत. म्हणजे आता सामान्य विज्ञान आपण घेतलं, त्याच्यामध्ये बायोलॉजीचे महत्वाचे टॉपिक, केमिस्ट्रीचे, फिजिक्सचे, अशाच पद्धतीने एक एक सिरीज आपण कंप्लीट करणार आहोत. त्याला सुद्धा सुरुवात करणार आहोत. आता सध्या कसं परीक्षेचा काळ आहे आणि धामधुमीमध्ये आपण काय करत आहे, फक्त इम्पॉर्टंट जे काही प्रश्न आहेत ते आपण शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून दररोज संध्याकाळी 7 वाजता घेत असतो. वाटल्यास सकाळी सुद्धा एक शॉर्ट व्हिडिओ आपण अपलोड करत असतो. तर आज मी काय केलंय, एक शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून, म्हणजे हा सुद्धा लॉंग व्हिडिओ मध्ये टाकलाय मात्र शॉर्टच आहे. अर्थशास्त्र हा टॉपिक घेतलाय, यामधला जीएसटी आणि एमपीएससीने विचारलेला हा प्रश्न आहे तो आपण घेत आहोत. गट ब पूर्व परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे आणि हा प्रश्न मी तुम्हाला समजून सांगणार आहे आणि त्याच्यासोबतच इन्फॉर्मेशन सांगणार आहे जी महत्वाची आहे आणि परिपूर्ण परीक्षाभिमुख आहे असं तुम्ही म्हणू शकता. चला मग आता प्रश्न पाहू. प्रश्नामध्ये विचारलाय, खालीलपैकी कोणते किंवा कोणती विधान किंवा विधाने अयोग्य आहेत असा प्रश्न विचारलेला आहे. यामध्ये अ आणि ब असे दोन स्टेटमेंट दिलेले आहे. यामध्ये पहिलं विधान सांगते, युटी जीएसटी केंद्र सरकार आणि केंद्रशासित प्रदेश सरकारांद्वारे गोळा केले जातात. तर ब विधान आहे, आयजीएसटी केंद्र सरकार आणि राज्य सरकारे गोळा करतात. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना जीएसटी बद्दल माहिती असेल. जीएसटी हा शब्द सर्वांनीच ऐकलेला आहे. मात्र जीएसटी किती प्रकारचे आहेत, कधी लागू झाला हा करार, त्याच्यासाठी कुठली समिती होती, त्याच्यासाठी काय घटना दुरुस्ती झाली, घटनेमध्ये काय तरतुदी केलेल्या आहेत, जीएसटीचे स्लॅब कसे आहेत, कुठल्या प्रकारचा टॅक्स आहे, डायरेक्ट आहे का इनडायरेक्ट आहे, असं सगळी इन्फॉर्मेशन आपण डिटेल पद्धतीने घेणार आहोत. तर बघा, हे दोन्ही स्टेटमेंट आपण बघितले, ते दोन्ही स्टेटमेंट कशा आहेत, चुकीचे आहेत. मी तुम्हाला डायरेक्ट उत्तर सांगितलं. आता हे कसं काय हे सगळं तुम्हाला समजणार आहे. आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता स्टार्टिंग पासून आपण सुरू करणार आहोत जीएसटी बद्दल. जीएसटी जीएसटी म्हणजे गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. समजलं? गुड्स म्हणजे काय, वस्तू, आणि सर्व्हिसेस म्हणजे काय, सेवा. म्हणजे वस्तू आणि सेवांवर लावला जाणारा टॅक्स म्हणजे गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. क्लिअर आहे? आता सर्वांना समजलं असेल. आता सर्वात आधी, हा एक प्रत्यक्ष कर आहे का अप्रत्यक्ष कर आहे? तर लक्षात घ्या, दोन प्रकारच्या करांचे प्रकार असतात. एक प्रत्यक्ष कर असतो आणि दुसरा अप्रत्यक्ष असतो. प्रत्यक्ष म्हणजे त्याला आपण डायरेक्ट टॅक्स असं म्हणतो आणि जीएसटी म्हणजे इनडायरेक्ट टॅक्स असं म्हणतो. आता यामध्ये प्रत्यक्ष कर म्हणजे नेमकं काय? सरकार तुमच्या खिशामध्ये थेट हात घालते आणि कर काढून घेते, हे झालं सांगायची पद्धत. आता समजून घेण्यासाठी सांगत आहे. म्हणजे सोपं उदाहरण द्यायचं म्हटलं तर, तुमच्या शेजारी राहणारे एखादे समजा एखादा मित्र आहे, मोठ्या कंपनीमध्ये मॅनेजर आहे, त्याचा पगार चांगला आहे, 1 लाख रुपये महिना त्याला पडतो. महिना संपला की सरकार त्याच्या पगारातून आधीच इन्कम टॅक्स काढून घेते. हा झाला प्रत्यक्ष कर, वैयक्तिक कमाईवर लावला जातो. मध्ये आणखी सुद्धा उदाहरण आहे, जसं प्राप्ती कर. आता इन्कम टॅक्स मी तुम्हाला सांगितलं, वैयक्तिक वार्षिक उत्पन्नावर पगारावर लावला जाणारा कर आहे, त्याला आपण प्राप्ती कर म्हणतो. कॉर्पोरेट टॅक्स सुद्धा एक प्रत्यक्ष कर आहे. जसं खासगी कंपन्या त्यांचा निव्वळ नफ्यावर लावला जाणारा जो काही कर आहे तो. त्याच्यानंतर मालमत्ता कर वगैरे, तुमच्या मालकीच्या घरासाठी, जमिनीसाठी स्थानिक महानगरपालिका, ग्रामपंचायतींकडे दरवर्षी भरावा लागणारा कर, हे सगळे प्रत्यक्ष कराचे एक्झाम्पल आहेत, उदाहरणं आहेत. मात्र इथे आपण जीएसटी बद्दल बघत आहोत. आता जीएसटी कसा आहे, अप्रत्यक्ष कर आहे. हा जो कर आहे हा खूप खतरनाक कर आहे. म्हणजे कसा, हा तुमच्या पगारातून थेट कापला जाणार नाही, तर तो बाजारातील वस्तूंमध्ये लपलेला असतो, सेवांमध्ये लपलेला असतो. हा कर देशातील प्रत्येक नागरिक भरतो, मग तो श्रीमंत असो किंवा गरीब असो किंवा भिकारी असो, तरी सुद्धा तो भरतो. हे बाळ जन्माला आलं तरी सुद्धा त्यावर जीएसटी लागतोच असं तुम्ही म्हणू शकता. एकदा जातीचा शिक्का लागो ना लागो, मात्र जीएसटीचा शिक्का त्याच्यावर लागतो. फक्त सांगण्यासाठी सांगत आहे, जेणेकरून तुम्हाला समजावं अगदी साध्या सोप्या पद्धतीने. आता जीएसटी म्हणजे नेमकं काय, आता ते सुद्धा समजून सांगते. समजा एका दुकानामध्ये देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आहे आणि दुसरीकडे एक गरीब मजूर उभा आहे. दोघांनाही दुकानातून 10 रुपयांचे पार्ले बिस्किट खरेदी केले, दोघांना सुद्धा तो कर भरावा लागतो त्यावरचा. म्हणजे समजलं तुम्हाला? अप्रत्यक्ष कर आहे, डायरेक्ट त्यांनी भरले का, मात्र वस्तू आणि सेवांमध्ये तो लपलेला असतो. इथे तुम्हाला समजलं असेल. आता शॉर्टकट मध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर आहे, त्याबद्दल आपण फरक समजून घेणार आहोत. म्हणजे असं आपण म्हणू शकतो, प्रत्यक्ष कर असतो जो कर ज्या व्यक्तीवर लावला जातो त्याच व्यक्तीला तो भरावा लागतो. म्हणजे जो व्यक्ती किंवा संस्थेच्या उत्पन्नावर थेट लावला जातो त्याला आपण म्हणतो प्रत्यक्ष कर. अप्रत्यक्ष कर म्हणजे जो वस्तू आणि सेवांच्या खरेदी विक्रीवर लावला जातो तो असतो अप्रत्यक्ष कर. जसं जीएसटी वस्तू आणि सेवांच्या खरेदी विक्रीवर आहे. प्रत्यक्ष कर आहे, या कराचा बोजा दुसऱ्या व्यक्तीवर ढकलला जाऊ शकत नाही. म्हणजे कराचा बोजा जो आहे ज्या व्यक्तीवर पडतो त्याचीच नैतिक जबाबदारी असते की त्याने तो कर भरावा. बरोबर आहे? हा कर न भरल्यास काय होतो, काळा पैसा वाढतो. म्हणजे कर चोरी म्हणतात त्याला, किंवा कर न भरणे, त्याच्यामुळे काळा पैसा वाढत असतो. तर
त्याच्यानंतर जीएसटीच्या बाबतीत जर आपण विचार केला तर हा कराचा बोजा ग्राहकावर ढकलला जातो. यामध्ये ढकलला जातो ना, आपल्याकडून जीएसटी वसूल केली जाते ना, आपण ग्राहक आहोत, कोणी ग्राहक असो त्याच्याकडून ती जीएसटी वसूल केली जाते, म्हणून कराचा बोजा दुसऱ्या व्यक्तीवर ढकलता येतो असं आपण म्हणू शकतो. आता इथे तुम्हाला प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर यातला फरक समजला असेल. तर आपण जीएसटी बद्दल माहिती घेणार आहोत. गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. सुरुवात जर आपण बघितली, भारतामध्ये 1 जुलै 2017 पासून जीएसटी अधिकृतपणे लागू करण्यात आला. याची शिफारस करणारी समिती होती विजय केळकर समिती. ही सुद्धा समिती विचारली जाते. आणि पहिला देश जर होता जगामध्ये कोण होता, 1954 मध्ये फ्रान्स या देशाने जीएसटी लागू केला होता. भारताने कोणाचं मॉडेल स्वीकारलेलं आहे, कॅनडाचा. तिथे दुहेरी जीएसटी पद्धती आहे, म्हणजे ड्युअल जीएसटी आहे. केंद्राची आणि राज्याची जीएसटी वेगवेगळी असं आपण म्हणू शकतो. अशा 2 पद्धतीचा वापर आहे. तर भारताने त्या कॅनेडियन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. आता जीएसटी संबंधित काही घटना दुरुस्त्या सुद्धा भारतीय राज्यघटनेमध्ये करण्यात आलेल्या आहे. यासाठी 122वा घटना दुरुस्ती विधेयक मांडण्यात आलं होतं संसदेमध्ये. त्याच्यामुळे 101वी घटना दुरुस्ती कायदा 2016 संमत झाला, अस्तित्वात आला असं आपण म्हणू शकतो. यामुळे महत्वाचे कलम आहेत. या दुरुस्तीनुसार घटनेमध्ये 246A म्हणजे कर लावण्याचा अधिकार आणि कलम 279A अंतर्गत जीएसटी काउन्सिल समाविष्ट करण्यात आले. जीएसटी काउन्सिल बद्दल सुद्धा आपण डिटेल माहिती घेणार आहोत, कारण प्रश्न पडण्याचे खूप चान्सेस आहेत. आता हे समजलं तुम्हाला की 246A कर लावण्याचा अधिकार आणि 269A जीएसटी काउन्सिल समाविष्ट करण्यात आलं. ठीक आहे. आणि मंजुरी देणारं याला पहिलं राज्य कुठलं होतं, तर आसाम हे भारतातलं पहिलं राज्य होतं. सुद्धा माहिती पाहिजे. आता आपण जाऊ प्रश्नाकडे. आता हा प्रश्न तुम्हाला समजला नसेल, आता तो तुम्हाला समजणार आहे. ठीक आहे. आता व्यवस्थित ऐका. जीएसटीचे प्रकार किती, कोणते, कुठे गोळा होतात हे सगळं आपण समजून घेणार आहोत. सुरुवातीला जीएसटीचे प्रकार समजून घ्या. जीएसटीचे एकूण 4 प्रकार तुम्हाला सांगते. केंद्राचा जीएसटी असतो, त्याला आपण सीजीएसटी असं म्हणतो. सेंट्रल जीएसटी, सेंट्रल म्हणजे केंद्र सरकार तो वसूल करत असते, म्हणून केंद्राचा जीएसटी. ठीक आहे. एसजीएसटी असते. एसजीएसटी आपण बघतो की तो राज्य सरकार वसूल करत असते, त्याला आपण स्टेट जीएसटी असं म्हणतो. एसजीएसटी. ठीक आहे. युटी जीएसटी आहे. युटी जीएसटी हा तिसरा प्रकार आहे. युटी म्हणजे युनियन टेरिटरी जीएसटी. कोण गोळा करत असते, तर युटी जीएसटी आहे, केंद्र सरकार गोळा करत असते. त्याच्यानंतर आणखी एक प्रकार राहतो, तो म्हणजे आयजीएसटी. केंद्र आणि राज्य यांच्यामधला म्हणजे आयजीएसटी, इंटिग्रेटेड जीएसटी असं आपण म्हणतो. केंद्र सरकार हा गोळा करत असते आणि राज्यांमध्ये मात्र याचं वाटप होत असते. हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे याचा अर्थ सीजीएसटी, आयजीएसटी केंद्र सरकार गोळा करते, एसजीएसटी राज्याचा असतो म्हणून राज्य सरकार गोळा करते, युटी जीएसटी केंद्र सरकार गोळा करते. हे तुम्हाला समजलं. अशा पद्धतीने जीएसटीचे वेगवेगळे प्रकार आपण बघितले आणि ते समजून सुद्धा घेतले. आता आणखी एक गोष्ट लक्षात घ्या. एसजीएसटी आहे किंवा सीजीएसटी आहे, समजा सीजीएसटी आहे तो राज्यांतर्गत व्यापारावर लावला जातो. त्याचप्रमाणे एसजीएसटी सुद्धा राज्यांतर्गत व्यापारावर लावला जातो. एस आणि सीजीएसटी म्हणजे दोन्ही आहेत ते राज्यांतर्गत व्यापारावर लावले जातात. समजा महाराष्ट्रात तुम्ही एखादी वस्तू विकत घेतली आणि मग त्यावर जीएसटी लागला, मग सीजीएसटी सुद्धा आहे आणि एसजीएसटी सुद्धा अर्धा अर्धा गोळा होईल. अर्धा केंद्राच्या ह्याच्यात, अर्धा राज्याच्या ह्याच्यात. जर वस्तू महाराष्ट्रातून गुजरातला विकली तर थेट त्यावर डायरेक्ट आयजीएसटी लागतो. बरोबर आहे, कारण तो इंटरस्टेट झाला म्हणून आयजीएसटी, आंतरराज्य व्यापारावर लावला जातो म्हणून त्याला आपण इंटरस्टेट जीएसटी किंवा इंटिग्रेटेड जीएसटी असं म्हणतो. समजलं तुम्हाला. आता डिटेल इन्फॉर्मेशन दिली आणि डिटेल आपण क्लिअर केलेला आहे. आता आपल्याला प्रश्न पाहायचा आहे. प्रश्न का चुकीचा, का बरोबर, काय विचारलाय, सगळं आपण समजून घेणार आहोत. तर आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं, प्रश्न काय विचारलाय की खालीलपैकी कोणती विधान किंवा विधाने अयोग्य आहेत असा प्रश्न विचारलेला आहे आणि तो आपण समजून घेतला. आता युटी जीएसटी केंद्र सरकार आणि केंद्रशासित प्रदेश सरकारांद्वारे गोळा केले जातात असं म्हटलेलं आहे. युटी जीएसटी म्हणजे युनियन टेरिटरी गुड्स सर्व्हिसेस टॅक्स आहे. इज कलेक्टेड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट अँड युनियन टेरिटरी गव्हर्नमेंट्स. चुकीचं आहे, केंद्र सरकारच गोळा करणार ना, म्हणून हे विधान चुकीचं आहे. त्याच्यानंतर ब आहे की आयजीएसटी आहे, केंद्र सरकार आणि राज्य सरकारे गोळा करतात. यांचा फायदा दोन्ही सरकारांना होतो, केंद्र आणि राज्य दोघांनाही होतो, मात्र गोळा करण्याचं काम केंद्र सरकारचं असते. ठीक आहे. म्हणजे आयजीएसटी केंद्र सरकार गोळा करते, नंतर तो केंद्र निधी आणि राज्य निधी याच्यामध्ये त्याचा वाटून घेतला जातो असं आपण म्हणू शकतो. म्हणून हे दोन्ही विधाने कसे आहेत, चुकीचे आहेत आणि अशा पद्धतीने दोन्ही अ आणि ब अयोग्य आहेत. हेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. अशा पद्धतीने आपण समजून घेतलं. अशाच पद्धतीने आणखी सुद्धा माहिती आहे, एक एक प्रश्न करत आपण कव्हर करत राहू. अशाच पद्धतीने पूर्ण सिरीज आहे. दररोज संध्याकाळी 7 वाजता आपण एमपीएससी प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे त्याचा अनालिसिस घेत असतो. तुम्ही ती सिरीज नक्की बघा.
ही महत्वाची गोष्ट की जीएसटीची जी परिषद झाली होती 56वी बैठक, त्यामध्ये 5, 12, 18, 28% आहेत बरं हे असे जीएसटीचे स्लॅब होते ते कमी करून आता 5% आणि 18% असे दोनच प्राथमिक स्लॅब आहेत ते लागू केलेले आहेत, हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे, लक्षात ठेवा एक रिकॅप की जीएसटी आहे हा अप्रत्यक्ष कर आहे. याची अंमलबजावणी 1 जुलै 2017 पासून झाली. त्यालाच आपण जीएसटी दिवस म्हणून तो साजरा केला जातो. याच्यासाठी 101वी घटना दुरुस्ती झाली 2016 मध्ये. आणि कोणती समिती होती? विजय केळकर समिती होती. हे सगळं आपल्याला पाठच पाहिजे. अशा पद्धतीने आपण माहिती घेतली. जीएसटी काउन्सिल बद्दल सुद्धा तुम्हाला थोडक्यात माहिती सांगते की संविधानात्मक संस्था आहे. कलम 279A अंतर्गत तिची स्थापना झालेली आहे. स्थापना जी झालेली आहे ती 2016 मध्ये झालेली आहे. त्याचं सचिवालय ते कुठे आहे? नवी दिल्ली या ठिकाणी आहे. याच्यामध्ये अध्यक्ष असतात केंद्रीय अर्थमंत्री. सध्याच्या केंद्रीय अर्थमंत्री कोण आहेत ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. त्याच्यानंतर त्याचे सदस्य असतात केंद्रीय महसूल आणि राज्यमंत्री. सर्व राज्य अर्थ म्हणजे राज्य सरकारचे जे काही अर्थमंत्री असतील ते आणि नामनिर्देशित मंत्री वगैरे ते सगळे येतात. याच्यामध्ये सचिव जे असतात केंद्रीय महसूल सचिव असतात तेच असतात. जीएसटी काउन्सिल बद्दल सगळ्यात महत्वाची गोष्ट की कोणत्याही निर्णयासाठी 75% म्हणजे 3/4 मतांची आवश्यकता असते. केंद्र सरकारचा मताधिकार यामध्ये 1/3 असतो, मतशक्ती म्हणू शकता तुम्ही त्याला. आणि राज्य सरकारांचा जर विचार केला तर 2/3 असतो. म्हणजे लक्षात घ्या मी तुम्हाला काय सांगितलं, कोणत्याही निर्णयासाठी जीएसटीच्या बाबतीत म्हणजे कोणताही निर्णय असो करांच्या बाबतीत त्यासाठी 75% मतांची म्हणजे 3/4 मतांची आवश्यकता असते. केंद्र सरकारचा 1/3 वाटा म्हणजे 33.33%, राज्य सरकारचा यामध्ये 2/3 वाटा म्हणजे 66.66% असं आपण म्हणू शकतो. आता हे सुद्धा बैठका सुद्धा लक्षात घ्या. 54वी बैठक जी होती नवी दिल्ली या ठिकाणी झाली होती. 55वी बैठक आहे जीएसटी काउन्सिलची ती जैसलमेर राजस्थान या ठिकाणी झाली होती. 56वी बैठक आहे नवी दिल्ली या ठिकाणी झाली होती. यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आता तुमच्यासाठी प्रश्न, जीएसटी संकलनामध्ये असं कोणतं राज्य आहे जे अव्वल आहे? 2024-25 मध्ये कोणतं राज्य अव्वल होतं हे तुम्हाला सांगायचं आहे. आणि सर्वाधिक जीएसटी केंद्राला देणारे किंवा सर्वाधिक जीएसटी संकलन करणारे राज्य कोणकोणते आहेत तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. टॅक्स आहे, कर प्रणाली आहे, अर्थशास्त्राचा महत्वाचा भाग आहे. यावर आपण पूर्ण डिटेल लेक्चर घेऊ. अधिक माहितीसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सोबतच आपले पोल स्वरूपातले प्रश्न दररोज आपण टाकत असतो ते सुद्धा तुम्ही सोडवू शकता. अशाच पद्धतीने पूर्ण सिरीज आहे तर नक्की बघा. शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा आपण बरीच माहिती कव्हर केलेली आहे आणि दररोज कव्हर करत राहू. तुमचे काही डाऊट्स वगैरे असतील तर कमेंट बॉक्समध्ये बिनधास्तपणे सांगू शकता. विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्या. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. सोबत आपलं टेलिग्राम सुद्धा आहे ते सुद्धा जॉईन करू शकता. धन्यवाद.